श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. आज आहे अंगारकी संकष्ट चतुर्थी. या चतुर्थी तिथीला खूप म्हणजे खूप महत्त्व आहे. या दिवशी जर आपण काही उपाय केले आणि काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. खरं तर आपल्या घरामध्ये नकारात्मकता असली तर या सर्व गोष्टी घडत असतात. आता नकारात्मक ऊर्जा नेमकी घरामध्ये कोणती? तर आपल्या घरामध्ये कोणी ना कोणी येत असतं. मग शेजारी असो किंवा नातेवाईक असो. मग प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटते असे नाही. मग त्यांच्यामध्ये असणारी जी काही नकारात्मकता आपल्याबद्दल असेल किंवा आपल्या पतीबद्दल, आपल्या मुलांबद्दल असेल तर ती आपल्या घरामध्ये कुठेतरी प्रभाव करत असते आणि तिचाच परिणाम हा आपल्यावरती होतो. मग आपल्या मुलांची, पतीची प्रगती ही खुंटत असते. तसेच आपल्या घरामध्ये जर काही अडगळीच्या, बंद पडलेल्या वस्तू असतील तर त्यामधून देखील नकारात्मक ऊर्जा भरपूर प्रमाणामध्ये बाहेर पडते. आपण घरामध्ये जर सकारात्मक न बोलता नकारात्मक जर काही बोललं की माझ्याच्याने हे होणारच नाही, की मला हे जमतच नाही, अशा गोष्टीने देखील त्याचाच नकारात्मक प्रभाव हा आपल्यावरती पडत असतो. तसेच आपण बाहेरून देखील भरपूर वस्तू घरामध्ये आणत असतो. त्या वस्तूंमध्ये जर नकारात्मकता असेल तर ती देखील आपल्या घरामध्ये वास करत असते आणि आपली प्रगतीही पाहिजे तशी होत नाही. मग घरामध्ये आजारपण, आर्थिक टंचाई या सर्व गोष्टी चालूच असतात. तर आता ही नकारात्मकता दूर करण्यासाठी आपल्याला या दिवशी काही उपाय करायचे आहे. तर हे उपाय कोणते करायचे हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. आता आपल्याला हा उपाय कसा करायचा? तर संध्याकाळी आपण जी काही देवपूजा करत असतो ती देवपूजा अगोदर करून घ्यायची आहे. या दिवशी आपण गणपती स्तोत्र 21 वेळा पठण करायचं आहे. तसेच गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं आहे. ओम गण गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा आपण या दिवशी जप हा करायचाच आहे. या 3 सेवा या दिवशी करणे खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. या दिवशी जर आपण या सेवा केल्या तर गणपती बाप्पाचा आशीर्वाद हा आपल्यावरती सदैव राहतो आणि आपल्या घरावरती कोणतेही विघ्न, संकट हे येत नाही. तर आता आपल्याला उपाय कसा करायचा? तुम्ही प्रथम एक वाटी घ्यायची आहे. थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे. तांदूळ हे अखंड असावे. तांदूळ कुठेही तुटलेले फुटलेले नसावे असे तांदूळ घ्यायचे आहे. अगदी 11 तांदूळ किंवा 21 तांदूळ घेतले तरी पण चालेल. आता आपल्याला 4 वेलच्या घ्यायच्या आहे. 4 वेलच्या देखील आपल्याला हिरव्या वेलच्या घ्यायच्या आहे. तसेच आपल्याला 4 लवंग घ्यायचे आहे. लवंग देखील कुठेही तुटलेले फुटलेले नसावे असे 4 लवंग घ्यायचे आहे. त्याला पुढे फूल देखील पाहिजे असे लवंग घ्या. आता ही वाटी आपल्याला गणपती बाप्पा समोर ठेवायची आहे. तिच्यामध्ये 4 लवंग आणि 4 वेलची देखील ठेवलेली असावी. गणपती बाप्पाकडे प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती पूर्णतः दूर होऊ दे. घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होऊ दे. तसेच बाप्पा तुमची कृपा आमच्या घरावरती सदैव असू द्या. मला कोणत्याही कामामध्ये अडचणी, अडथळे येऊन देऊ नका. तुमची इच्छा, मनोकामना देखील तुम्ही बाप्पाकडे मागू शकता. आता ही वाटी आपल्याला उचलायची आहे आणि आपल्या घरामधील मुलांवरून ही वाटी उतरून घ्यायची आहे. म्हणजे हे काही तांदूळ, वेलची, लवंग आहे मुलांवरून उतरून घ्यायचे आहे. जे कोणी आजारी व्यक्ती असेल किंवा मुलांना अभ्यासात, नोकरीत अडचणी, अडथळे येत असतील तर त्यांच्यावरून देखील हे तांदूळ उतरून घ्यायचे आहे. तसेच आपल्या घरातील 4ही भिंतींना ही वाटी टच करायची आहे. मग अगदी बेडरूममध्ये, किचनमध्ये, हॉलमध्ये देखील आपण ही वाटी घेऊन जायचं आहे. 4ही भिंतींना टच करायचे आहे. पण जेव्हा आपण हे करत असतो तेव्हा आपण ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप चालूच ठेवायचा आहे. अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता. श्रवण केले तरी पण चालेल, पण आपल्याला हा जप चालूच ठेवायचा आहे. आता हे सर्व झाल्यानंतर आपल्याला घराच्या बाहेर जायचं आहे. आपल्या दरवाजावरून देखील ही वाटी 7 वेळा उतरून घ्यायची आहे. म्हणजे हे तांदूळ, वेलची, लवंग आपण दरवाजावरून 7 वेळा उतरून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला आपल्या घराच्या बाहेर जायचं आहे. तुमच्या घराच्या बाहेर गेल्यानंतर तुम्ही हे जे काही तांदूळ, वेलची, लवंग आहे हे कुठेतरी टाकून द्यायचं आहे. मग अशा ठिकाणी टाका की हे तांदूळ एखादे पक्षी खाऊन जातील. अगदी दक्षिण दिशेकडे जाऊन हे तांदूळ टाकले तरी पण चालेल. आता आपण जेव्हा हे बाहेर टाकायला जातो तेव्हा कुणासोबतही बोलायचं नाही आणि आल्यासोबत देखील, येताना देखील आपण कुणासोबतही बोलायचं नाही. हे तांदूळ आपण गपचूप टाकून यायचं आहे. तसेच हा उपाय करत असतो त्या उपायाबद्दल आपण कुणालाही सांगायचं नाही. आपण जर असे केले तर आपण जो काही उपाय करत असतो तो उपाय देखील प्रभावी ठरत नाही. त्यामुळे हे नेहमी लक्षात ठेवा. आता घरात आल्यानंतर ती वाटी स्वच्छ धुवायची आहे. हातपाय तोंड धुवायचे आहे.
परत बाप्पा पुढे बसायचं आहे आणि बाप्पाकडे प्रार्थना करायची आहे. सर्व संकटे विघ्ने माझ्या घरातून गेलेली आहे असे बाप्पाला पण म्हणायचं आहे. तसेच माझ्या मुलांची खूप म्हणजे खूप प्रगती झालेली आहे असे आपण बाप्पाला म्हणावे. आपण जेवढी आपल्या घरामध्ये सकारात्मकता आणू ना तेवढीच आपल्या घरामध्ये प्रगती ही नक्कीच होईल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री गणेशाय नमः जरूर लिहा. धन्यवाद.